मंडळी, झी मराठीवर नुकतीच दाखल झालेली पारू या मालिकेला सध्या प्रेक्षकांची चांगली पसंती मिळताना दिसते. तर या मालिकेमधील पारू, आदित्य किर्लोस्कर, अहिल्यादेवी किर्लोस्कर या पात्रांना सध्या पसंती मिळताना दिसते. आदित्य किर्लोस्कर हे पात्र प्रसिद्ध अभिनेता प्रसाद जवादे याने साकारलं आहे. तर प्रसाद जवादे हा माझी या प्रियाला प्रीत कळेना या गाजलेल्या मालिकेमुळे अभिनेता म्हणून घराघरात लोकप्रिय झाला. पुढे त्याने बिग बॉस मराठीमध्ये सुद्धा भाग घेतला होता. तर छोट्या पडद्यावर यश मिळाल्यानंतर त्यांनी वैयक्तिक आयुष्यात गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अमृता देशमुखबरोबर त्याने लग्नगाठ बांधली. तर प्रसाद आणि अमृताची जोडी प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. लग्नानंतर दोघांनी आता पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली. प्रसाद पारू मालिकेत मुख्य भूमिका साकारतोय, तर अमृता सध्या रंगभूमीवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवताना दिसते. तर गेल्या वर्षभरात प्रसादने स्वतःवर भरपूर मेहनत घेतली आहे. त्याने जवळपास 28 किलो वजन कमी केलं आहे. TV9शी संवाद साधताना अभिनेत्याने याबद्दल खुलासा केला आहे. तर याविषयी बोलताना प्रसाद म्हणाला, एका वर्षाआधी माझं वेळापत्रक निश्चित नव्हतं. मी हवं तसं वागायचो, पण कालांतराने ही जीवनशैली चुकीचं असल्याचं मला जाणवलं. वेळेत खाणं, झोपणं आणि व्यायाम करणं ही सगळी शिस्त मी स्वतःला लावली. माझ्या शरीरात हळूहळू हा बदल जाणवू लागला. या सगळ्याचा फायदा मला सध्या साकारत असलेल्या आदित्य किर्लोस्कर या भूमिकेसाठी झाला आहे. तर प्रसाद पुढे असंही म्हणाला, मला जिमला रोज जाता येत नाही, त्यामुळे मी घरीच व्यायाम करतो. यासाठी ट्रेनर मला ऑनलाईन मदत करतो. अर्धा पाऊण तास जर वेळ माझ्याकडे असेल तर मी आवर्जून धावायला जातो. प्राणायाम करतो. आठवड्यातून 4 दिवस तरी हे वेळापत्रक मी कटाक्षाने पाळतो. आणि नियमितपणे मी रोज 4 लिटरच्या वर पाणी पितो. त्यामुळेच माझं वजन मी 18 किलोच्या वर कमी केलं आहे. तर सध्या पारू या मालिकेत प्रसाद जवादे हा आदित्य किर्लोस्करची भूमिका साकारताना दिसतोय. ही भूमिका पाहत असताना नक्कीच त्याचं वजन कमी झालेलं दिसतंय. तर पारू या मालिकेत प्रसाद जवादेने साकारलेली आदित्यची भूमिका तुम्हाला कशी वाटते आणि एकंदरीत ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.